घरात बाजार संपला म्हणजे भाजी बनवायचं टेन्शनच असतं की काय बनवावं काय बनवावं. सगळं संपलं म्हणजे घरात उरतं म्हणजे कांदा लसूण. तर कांद्याची रेसिपी शेअर करणार आहे. कांद्याची चटणी खूप टेस्टी लागते व चपातीसोबत भाकरीसोबत दोघांसोबतच टेस्टी लागते. तर कांद्याची चटणी बनवण्यासाठी ना सगळ्यात अगोदर कांदे कापून घ्यायचे. जसे तुम्हाला जाड बारीक कापायचे असेल ते आपल्यावर राहतं. त्याच्यानंतर ना कढईमध्ये तेल टाकायचं. छान प्रकारे तापलं ना त्याच्यात जिरं मोहरी ना खूप छान अशी तडतडू द्यायची, कारण जिरं मोहरी छान तडतडली ना खूप छान टेस्ट येतं बरं का. त्याच्यानंतर आहे ना लसूण बारीक कापून घ्यायचं व तो ना छान प्रकारे लालू द्यायचा तेलामध्येच आहे ना. तर ते लसूण पण छान लाल झालं ना, तर जितकी तुम्हाला चटणी बनवायची ना तेवढे कांदे कापून घ्यायचे. मला तर माझ्यापुरतं बनवायची होती म्हणून मी थोडेच कापले होते. त्यानंतर त्यात कांदे टाकायचे लसूण लाल झाल्यानंतर व त्याला ना 2-3 मिनटं परतवून घ्यायचं, फक्त जास्त लाल न करायचं. थोडे छान असं ब्राऊन आकार आला ना, ब्राऊन असं कलर आला ना थोडासा बरं का, फक्त लालसर. त्याच्यानंतर त्यात आहे ना चटणी, गरम मसाला, मॅगी मसाला आणि मी हळद आणि मीठ टाकलं आहे ना. तर सगळं टाकून मिक्स करायचं. जे पण तुम्हाला मसाले आवडत असेल ते सगळे टाकून द्यायचे. चटणी आपल्या तिखटप्रमाणेच. त्यानंतर सगळे मसाले मिक्स करून झाले ना, त्याला ना 2-3 मिनटं, फक्त 2-3 मिनटं छान फ्राय होऊ द्यायचे मसाल्यांना. त्यात आहे ना चटणीमध्ये छान टेस्ट येतो. मिक्स करून झालं ना, मी त्याला 2-3 मिनटं परतवून गेलं व शिजू दिलं. शिजू म्हणजे शिजत नाही, फक्त मसाले छान फ्राय होऊ दिले. 1-2 मिनटानंतर ना गॅस बंद करून द्यायचा, नाही तर ना मसाले जळतील. त्यानंतर रेसिपी रेडी आपलीवाली. नक्की ट्राय करा, खूप टेस्टी बनते व फक्त 5 मिनटात बनणारी रेसिपी आहे व सगळे आवडून खातील अशी ही रेसिपी. नक्की ट्राय करा.